असे सुतकी चेहरे घेऊन का उभे सगळे भरल्या घरात? अहो घटनाच अशी घडली आहे, आम्ही काय हसत बसायचंय का? इतकं वाईट घडलंय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? काय असं वाईट घडलंय आणि तुम्हाला कशावरून असं वाटतंय की ते तसंच घडलंय म्हणून? अहो मग कुठे आहे नचिकेत आणि त्याचा भ्रमणध्वनी का नाही लागत आहे? नाही हो, काय आहे, अति वापरामुळे त्याचा भ्रमणध्वनी हा बंद पडला असेल. मला नाही तसं वाटत. अहो आपण पोलिसात तक्रार करूयात का? अप्पा, मला काय वाटतं की आपण पोलिसांना कळवायला हवं. नाही, काही एक गरज नाहीये हा असला मूर्खपणा करायची. अहो पण आम्ही मूर्ख आहोत ना, मग मूर्खपणाच करणार. नचिकेतच्या बाबतीत काहीही माहिती मिळत नसताना असं उगाच हातावर हात ठेवून बसायचं हे काय मला पटत नाही बाई. आणि त्यात ही अपघाताची बातमी. म्हणूनच म्हणते पोलिसांकडे जाऊया आपण. हो, कारण नचिकेतशी संपर्क सुद्धा होऊ शकत नाहीये. नाही, एवढ्या लवकर पोलिसात जायची गरज नाहीये. देवा, त्या पोराला लवकर घरी पाठव रे बाबा. 101 रुपये दानपेटीत टाकेन. 101? नाही नाही, असा पैसा वाया जाऊ द्यायचा नाही. हे बघा, ते कांगारू परत येणारच आहे. वाटल्यास मी तुम्हाला माझ्याकडे 4 आणे देतो, ते टाका दानपेटीत. काही नको, राहू दे तुमच्याचकडे. हे बघा, देव दानपेटीत किती पैसे टाकलेत हे बघत नाही, तो मनातली भावना बघतो. कुणाच्या, तुमच्या की माझ्या? सगळ्यांच्या. मग ठीक आहे. मॅडम, आजचं काम झालंय, आम्ही निघतो आता. हो ठीक आहे, उद्या लवकर या. हो. एवढा वेळ झाला, नचिकेतने अजून काहीच कळवलं नाही. देवा देवा, नचिकेतला सुखरूप घरी पाठव. तो आला ना, मी त्याच्या बरोबर देवळात येऊन तुझ्या पायावर डोकं ठेवेन. इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम्स आर हॉरिबल हियर. नाही, तसे नेहमीच जातात तिथे लाईट, पण आज तर कहरच केलाय. ऑस्ट्रेलियामध्ये सवय नाही लोकांना लाईट नसण्याची. इलेक्ट्रिसिटी इज लाईक एअर, इट्स एव्हरीवेअर, जात नाही कुठे. तुम्हाला सवय नसेल ना बिलकुल? नॉट एट ऑल. इनफॅक्ट मला तुमच्या गोडाऊनमध्ये फोन चार्ज करायचा होता, बट आय कुडंट. हो, ते आहेच म्हणा. खूप वेळ झाला मी टचमध्ये नाही आहे कोणाच्या. इट्स सो हॉरिबल. एनिवे, मी हॉटेलमध्ये जातो, चेक करतो तिथे इलेक्ट्रिसिटी आहे का. नाही नाही, हॉटेलला लाईट असतील नक्की, तुम्ही काय काळजी करू नका. या, एनिवे, गुड नाईट. ओके, सेफ. या. शैलेश, आता आणखी वाट नाही बघू शकत. तू पोलिसांना दूरध्वनी करून कळव. नाही नाही, त्यापेक्षा मी स्वतः जाऊन रीतसर तक्रार नोंदवतो. हा चालेल. चल, येतो. काय, कुठे चाललायस लगेच? अरे काय चालवलंय काय तुम्ही सगळ्यांनी? अप्पा, अहो इतका वेळ नचिकेतशी काही संपर्क नाही झालाय म्हटल्यावर दुसरा काही पर्याय कुठे आपल्याकडे? हो ना, आणि भ्रमणध्वनी पण बंद आहे. म्हणजे अपघात झाल्यावर तो असा दगडावर आपटून फुटला असणार. शुद्ध वेडेपणा आहे हा. आता ज्या वेळेला भ्रमणध्वनी नव्हता त्यावेळेला लोक लांबचा प्रवास करत नव्हते का? अहो पण नाही,
या यंत्रामुळे क्षणाक्षणाला माहिती मिळते ना, त्याची सवय झाली आपल्याला सगळ्यांना. जर काही तास झाले आणि काही माहिती मिळाली नाही की मग काळजी करता तुम्ही. संपर्क झाला नाही म्हणजे तो माणूस दगावलाच आहे असं काही होत नाही. अहो पण जी सोय आहे ती बघा ना. या अतिसोयींमुळेच बिघडत चाललेत सगळे. अहो तुमची मतं नंतर सांगा. शैलेश तू जरा पोलिसांना कळव जा. वा, आता मला विचारल्याशिवाय परस्पर निर्णय घेणार आहात का? अहो तसं नाही, पण आता काहीतरी हालचाल करायला हवी ना. घाई करताय तुम्ही. अहो पण आप्पा, मग करायचं काय आपण? वाट बघायची. अहो पण आणखी किती वाट बघणार? जीव नुसता कासावीस होतोय हो. हो ना. तुम्हा बायकांचे जीव सारखे कासावीस होतच असतात. उद्या सकाळपर्यंत वाट बघा आणि नाहीच काही कळलं तर मग बघू काय करायचं ते. Oh God, 50 missed calls. नचिकेत, हा सई मीच बोलतोय. कुठे होतास तू? इथे ऍक्च्युली रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे सई. आय ट्राय टू कॉल यू बट नाही लागला तुझा फोन. अँड लेटर मी बघितलं तर फोन स्विच ऑफ झाला होता माझा. इथे लाईट पण गेले, सो मी फोन चार्ज पण नाही करू शकलो. तर मी हॉटेलवर आलो, फोन चार्ज केला थोडा, अँड फर्स्ट थिंग आय डिड इज मी तुला फोन केला. बोल. हॅलो, आर यू लिसनिंग? हां, सो आणि इनफॅक्ट मी ते मिस्टर परदेशी आहेत त्यांच्या थ्रू एक मेसेज पाठवला होता तुला. तो मिळाला नाही का तुला? हॅलो सई, आर यू देअर? एनिवे मी येतोय उद्या, आपण उद्या भेटू आणि मग बोलू. ओके? हॅलो. गॉड, दिस मोबाईल क्रिएट्स लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स. परत ट्राय करतो. स्विच ऑफ. डॅम, या फोनमुळे ना खूप प्रॉब्लेम होतात. तरी मी तुम्हाला सांगत होतो की त्या नचिकेतला काहीही झालेलं नसणार. पण तो भ्रमणध्वनी म्हणजे एखाद्याचं हृदय असल्यासारखं तुम्ही सगळेजण वागता. भ्रमणध्वनी बंद पडला म्हणजे तो माणूस गेला असं समजता तुम्ही. शैलेश, तू काल पोलिसाकडे जाणार होतास. किती नाचक्की झाली असती आपली हे आता कळतंय ना तुला? जाऊ द्या हो, आता कळलंय ना तो सुखरूप परत येतोय. तो परत येणारच होता, मी कालच सांगितलं होतं. पण आम्ही पामर तुमच्या एवढे हुशार कुठे आहे? मग कसं करणार? मग सांगितलं तेवढं ऐकायचं. त्याच्याशिवाय काही पर्यायच नाहीये. बरं जाऊ दे. आता सगळं चांगलं झालंय ना? हो ना. आणि सुखरूप परत येतोय बाई. हो. पण सई, या नचिकेतने दिवसभरात आपल्याशी संपर्क का नाही केला? हो ना. आपण इथे वेड्यासारखी काळजी करत होतो, पण एवढं झालं तरी काय होतं? अगं काही नाही ग काकू, त्यांचा भ्रमणध्वनी बंद पडला.
बापरे, भ्रमणध्वनी बंद झाल्यामुळे एवढा घोळ झाला. तेच तर, किती काळजी करत बसलो आपण सगळे. हो, पण हे त्याला कळायला नको. आपण ज्या घरात एवढ्या हक्काने राहतो, ज्या घरात आपले नको एवढे लाड पुरवले जातात, मग त्यांना काळजी वाटेल हे त्याला कळायला नको का? त्यांनी त्यांच्या मित्राच्या भ्रमणध्वनीवरून मला संदेश पाठवला होता, पण माझा भ्रमणध्वनीवर खोलीत होता, त्यामुळे तो मला नाही मिळाला संदेश. वा, आता तू त्याची बाजू माझ्या समोर मांडणार आहेस? नाही नाही अप्पा, तसं नाही. मी फक्त जे काही घडलं ते सांगितलं तुम्हाला. जाऊ दे हो, आता आलाय ना त्याचा भ्रमणध्वनी. मग झालं तर, उगीच कशाला चर्चासत्र, हो की नाही हो? हो. कल्पना, मानसी, नचिकेत आला ना की आपण छानसं काहीतरी खायला करू. हो, शिरा करायचाच आहे ना आई नैवेद्याला. अगं हो, बरी आठवण केलीस. त्याआधी मला काढा द्या. हो हो, देतो ना. कल्पना, मानसी, चला तयारीला लागूया. अप्पा, मी पण येते. हो. काय शैलेश, जातोयस का पोलिसांकडे? नको. अरे वा, ऐतिहासिक धाडस. सगळीकडे धूळ झालीये. तरी मी ह्यांना सांगत होते की काम करताना सगळीकडे चादर टाका, पण कुणीच माझं ऐकलं नाही. सई, अगं कसली एवढी चिडचिड होतीये तुझी आज? काय झालं तुला? अगं, हे असा सगळा पसारा पाहून चिडचिड नाही होणार का रिचा? येऊ दे त्यांना चहा पिऊन. सगळ्यांना आज ओरडतेच मी. सई, काय झालं तुला? एव्हरीथिंग ऑल राईट? नाही, काहीतरी नक्कीच झालं. तुला कसा तरी वेगळाच त्रास होतोय ना? काय झालं सांग ना मला. रिचा, गेल्यापासून नचिकेतने मला एकदाही दूरध्वनी केला नाहीये. आम्ही सगळे इथे किती काळजीत होतो माहितीये, आणि काल रात्री दूरध्वनी करून सांगतोय की माझा भ्रमणध्वनी बंद पडला होता. अगं मग खरंच बंद पडला असेल त्याचा फोन, एवढं काय त्यात? काही नाही ग, ही फक्त द्यायची कारणं झाली. त्याला जर माझी काळजी असती ना, तर त्याने कसंही करून मला कळवलं असतं. अगं पण का असेल त्याला तुझी काळजी? म्हणजे तू जरा जास्तच एक्सपेक्टेशन ठेवते त्याच्याकडून, असं नाही वाटत आहे तुला? मी जास्त अपेक्षा करतेय. का नको करू मी अपेक्षा? काल मी दिवसभर त्याच्या काळजीत रडत होते. पण का? कोण लागतो तो तुझा? कोण लागतो म्हणजे मी मैत्रीण आहे ना त्याची. मैत्रिणीशी असं वागतात का? फक्त एक संदेश पाठवला की झालं, असं नाही होत ना रिचा. माझी इथे काय अवस्था झाली होती ना, नाही कळणार त्याला. सई, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? काय? ही फक्त मैत्री नाहीये, इट्स बियॉन्ड दॅट. भेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. काल रात्री सुद्धा त्याच्यामुळे मी खूप रडलीये. येऊ दे त्याला, चांगली भांडणार आहे मी त्याच्याशी, चांगलाच धडा शिकवणार आहे त्याला. बरं मला सांग सई, नॅचच्या ऐवजी अमोल किंवा तुषार तुझ्याशी असा वागला असता तर तुला एवढाच त्रास झाला असता का ग? बोल ना, काय झालं? इनफॅक्ट अमोल आणि तुषार तर तुझे शाळेतले मित्र आहेत. झाला असता का तुला एवढाच त्रास? नसता झाला. मग हे काय असेल? तू नॅचच्या प्रेमात पडलीयस, कळतंय का तुला? असं काही नाहीये रिचा, मी का पडेन त्याच्या प्रेमात? अगं का नाही पडणार? आपण कोणावरही प्रेम करू शकतो सई. इनफॅक्ट हा जो काही त्रास होतोय ना तुला, इट्स जस्ट बिकॉज यू लव्ह हिम. असं काही नाहीये. अगं सई, तुला माहितीये का, तू त्याला अप्पांपासून कितीदा वाचवायचा प्रयत्न करते. इनफॅक्ट अप्पा त्याला ओरडू नये म्हणून तू नेहमी त्याला प्रोटेक्ट करत असते. अँड
सेकंडली तू ह्या घराचं रिनोव्हेशनचं काम पण एक्सेप्ट केलंसच ना? हो, म्हणून माझं त्याच्यावर प्रेम आहे असं नाही होत रिचा. सई, अगं तू या सगळ्या गोष्टी किती इन्व्हॉल्व्ह होऊन करतेस, कळतंय का तुला? सई, एक्सेप्ट करायला काय हरकत आहे यार? प्रॉब्लेम काय त्यामध्ये? आणि तुला माहितीये, लव्ह इज सच अ वंडरफुल इमोशन सई. मला नचिकेत बद्दल जे वाटतंय ते खरंच प्रेम आहे की नाही मला माहित नाही, पण काय? पण नचिकेत मला आवडतो. हो ना? आणखी काय वाटतं तुला त्याच्याबद्दल? तो सतत माझ्या समोर असावा, माझ्या बरोबर असावा असं वाटतं. त्याचे विचार, त्याची लोकांशी वागण्याची पद्धत सगळंच खूप आवडतं. मला नचिकेत एक माणूस म्हणून खूप आवडतो. आणि तरीही तू म्हणतेस की तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये म्हणून. बट थँक गॉड, ॲटलिस्ट तू एवढं तरी एक्सेप्ट केलंस. अँड आय एम शुअर तू लवकरच एक्सेप्ट करशील की तुझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. मला गॅरंटी आहे. आय होप माझं गोडाऊन आणि सेटअप बघितल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतीलच. नो, देर आर नो क्वेरीज एट सच. मला फक्त तुमचा सेटअप बघायचा होता अँड तुम्ही किती मोठ्या स्केलवर काम करता ते बघायचं होतं. आय एम सॅटिस्फाईड. नाही, मग आवडलं ना सगळं? म्हणजे नाही, कारण तुम्ही जो रिपोर्ट द्याल त्याच्यावरती थेट डील अवलंबून आहे. डोंट वरी, आय एम हॅपी. तसं फायनल डिसिजन केतकर घेतील. कसं आहे, केतकरांचे हे सगळे पदार्थ परदेशात प्रसिद्ध व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. यात त्यांचा आणि माझा दोघांचाही फायदा आहे. या मग कधीपर्यंत कळत आहे? मी एक थोड्या दिवसामध्ये कॉल करतो तुम्हाला. बट आय डोंट थिंक दॅर विल बी अ प्रॉब्लेम. आपली डील कम्प्लीट झाली असं समजा तुम्ही. दॅट्स ग्रेट. नाईस मीटिंग यू मिस्टर परदेशी. बरं, आमचा ड्रायव्हर तुम्हाला बस स्टँडपर्यंत सोडेल. हो चालेल. प्लीज. सई, तुला एक सांगू, तू ना सगळ्यांना फसवू शकतेस पण स्वतःच्या मनाला नाही. कारण त्याला खरं काय ते माहितीये. आणि सई, तुला नचिकेत बद्दल जी काही फिलिंग्स आहेत ना, इट्स जस्ट प्युअर लव्ह. चल, निघते मी आता. बाय. हां, बोल. काय करतेस? कशी आहेस? मी जस्ट निघतोय आता इथून. हो का? बर. आजपासून तुझ्या घराच्या रंगकामाला सुरुवात झाली. ओके. आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे सगळे रंग घेऊन आलाय तो. आतल्या खोलीपासून सुरुवात करणार आहे. ए सई, दॅट्स सो बोरिंग. तुझ्याबद्दल सांग ना, तू कशी आहे ते सांग. मला मिस केलं सई तू. आधी ती लोक भिंती घासून घेणार आहेत आणि मग रंगाच्या कामाला सुरुवात होईल. उद्या सकाळी लवकरच येणार आहे. सई, अशी रोबोट सारखी नुसती इन्फॉर्मेशन का देते तुम्हाला? अरे असं काय करतोय? तुझ्या घराचं काम सुरू झालंय याची माहिती तुलाच देणार ना मी. फाईन. तर मी ते कलरिंगचं काम कधीपर्यंत कम्प्लीट होईल? व्हॉट डिड ही से? 5 ते 6 दिवस लागतील. ओके. आणि त्याचं पेमेंट कम्प्लीट केलंय और फक्त ॲडव्हान्स दिलाय? तू दिले होते त्यातले अर्धे पैसे दिलेत, बाकीचे काम झाल्यानंतर द्यायचे. ठीक. एनिथिंग एल्स? वरच्या रूमला जरा जास्त वेळ लागणार आहे असं म्हणाला. ओके. अजून काही बोलायचंय? नाही, जेवढं काम सुरू झालंय तेवढं सगळं सांगितलं मी तुला. बाकीचं काम उद्या होईलच. फाईन, बाय. आता काय? व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? अशी का वागते तू? मी नीटच वागतेय. आता त्यात तुला तसं वाटतंय त्याला मी काय करू?
मग आता मी पण सांगतो, मी एकच गिफ्ट आणलंय. हो का? छान. मला माहिती आहे तुझ्या डिकसाठी घेतलं असेल. नाही, त्याच्यासाठी आणलं नव्हतं, बट आता मी तिलाच देणार आहे. दे ना, मला कशाला सांगतोय? दे दे. ठीक आहे. अँड वन मोर थिंग, मी आय रीच होम बाय अर्ली मॉर्निंग, सो तेव्हा तू दार उघडशील, मी कॉल करतो तेव्हा. आय डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब एनीवन. हो ठीक आहे.